स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेवकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ हा आहे विशेष क्रिस्टल कासवांसंदर्भात. तर क्रिस्टल कासव ठेवण्याचं वास्तुशास्त्रानुसार किंवा फेंगशुईत जे खास महत्त्व मानलं जातं की घरात क्रिस्टल कासव घरामध्ये कसं ठेवायचं, कोणत्या पद्धतीने ठेवायचं, कोणत्या दिशेला ठेवायचं व त्याची पूजा कशी करायची, आणि हे क्रिस्टल कासवामध्ये जे पाणी आपण टाकतो ते पाणी केव्हा बदलायचं, त्याबाबतची ही आजची माहिती आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्की मिळणार आहे. तर घरात क्रिस्टल कासव हा तुम्ही स्वतः देखील खरेदी करू शकता किंवा गिफ्ट स्वरूपात आलेलं देखील तुम्ही घरात ठेवू शकता. हे कासव घरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. हे घरात सकारात्मकता आणते, समृद्धी आणण्यास मदत होते, घरात धन, सुख आणि स्थिरता वाढते, नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मानसिक शांतता मिळते. कुटुंबातील जे संबंध दुरावलेले असतील ते सौहार्दपूर्ण राहतात आणि दीर्घायुष्य व आरोग्यासाठी शुभ मानलं जातं. असं हे क्रिस्टल कासव आहे. वास्तुशास्त्रानुसार हे क्रिस्टल कासव घरामध्ये जर पैशाची अडचण वगैरे असतील तर आपण कासव घरात ठेवू शकतो. घरामध्ये ठेवल्याने आर्थिक स्थिरता वाढते, आपल्याला व्यवसायात, नोकरीत किंवा अभ्यासात यशसुद्धा प्राप्त होतं व आपल्याकडे काही गोष्टींची कमतरता असेल तर या सर्वांसाठी क्रिस्टल कासवाची नक्की आपल्या सर्वांना मदत होणार आहे. जेव्हा क्रिस्टल कासवाची पूजा आपण करतो तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी मिळण्यास मदत होणार आहे. क्रिस्टल कासव हे विष्णू भगवानांचं अवतार आहे. घरात असणाऱ्या जे काही अडचणी असतील त्या दूर होण्यास नक्कीच या क्रिस्टल कासवाची आपल्या सर्वांना मदत होणार आहे. तर क्रिस्टल कासवाची आपण पूजा कशी करणार आहोत त्याबद्दल मी सांगते. तर क्रिस्टल कासव हे जेव्हा आपण घेतो तर त्यामध्ये एक काचेची प्लेट देखील आपल्याला मिळते आणि क्रिस्टल कासव देखील असतं. तर त्यामध्ये आपल्याला कासव ठेवायचा आहे. त्याच्यावर आधी पाण्याचा अभिषेक करायचा, त्यानंतर कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आणि परत पाण्याने अभिषेक करायचा. तर हे करत असताना श्रीम हा मंत्र तुम्ही 16 वेळेस म्हणू शकता, 21 वेळेस म्हणू शकता किंवा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही करू शकता. तर श्रीम हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर तो कासव आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने आपण अभिषेक केल्यानंतर तो आपल्याला चांगल्या कपड्याने पुसून घ्यायचा आणि जे दूध आहे किंवा जे पाणी आहे ते आपल्याला झाडांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या काचेच्या प्लेटमध्ये कॉईन ठेवायचे आहे. तुम्ही 1 रुपयाचं कॉईन ठेवू शकता, तुम्ही 10 रुपयाचं कॉईन ठेवू शकता. अशी कॉईन तुम्हाला ठेवायची आहे. तुम्हाला शक्य होत असेल तर 108 कॉईन ठेवा, तुम्हाला शक्य होत असेल 11 ठेवा, 21 ठेवा, 16 ठेवा. हे कॉईन तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला कासव ठेवायचा आहे. यामुळे आर्थिक टंचाई असेल, धनप्राप्तीचे जे मार्ग असतील ते खुले होणार आहेत आणि आर्थिक टंचाई कमी होणार आहे. कर्ज जर झालेलं असेल तर ते देखील कमी होण्यास मदत होणार आहे. आणि कासवाच्या त्या काचेच्या प्लेटमध्ये काही नाणी आणि आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये पाणी टाकून त्या नाण्यावर कासव आपल्याला ठेवायचा आहे. कासवाचे पाय बुडतील एवढं पाणी आपल्याला त्या प्लेटमध्ये टाकायचं आहे. यामुळे धनप्राप्ती होते आणि पैशाला आकर्षित करण्याचं काम हे क्रिस्टल कासव करत असतं. या कासवाचं पाणी दररोज आपल्याला बदलायचं आहे, कारण आपल्या घरात असलेली निगेटिव्हिटी, आपल्या घरात असलेले दोष त्या पाण्यामध्ये जाणार आहेत. म्हणून ते पाणी आपल्याला दररोज बदलायचं आहे. यामुळे काय फायदे होणार आहेत ते सांगते. सकारात्मक ऊर्जा आणण्याचं काम हे क्रिस्टल कासव करतं. शांती असेल, घरात आनंद असेल, समाधान असेल किंवा कर्जमुक्ती देखील, आपण जेव्हा हे कासव ठेवणार आहे त्यावेळेला कर्जमुक्ती देखील होणार आहे. आर्थिक टंचाई दूर होऊन आर्थिक स्थिरता येणार आहे. आर्थिक स्वरूपातील घरातील व्यक्तींना यश प्राप्त होणार आहे, समृद्धी होण्यास मदत होणार आहे आणि वास्तुदोष देखील कमी होणार आहे. दीर्घायुष्य देखील आपल्या घरातील व्यक्तींना या क्रिस्टल कासवामुळे मिळणार आहे. घरामध्ये हे कासव घरात आरोग्य प्राप्ती करते, घरातील नकारात्मकता दूर होते आणि वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण होतं, बचाव होतो. सर्वप्रथम आपल्याला त्या कासवाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. कासवाला धूपदीप दाखवायचा आहे, फुलं अर्पण करायचं आहे आणि हे कासव आपल्या घराच्या उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचं आहे. त्यानंतर
घरात कुठल्या कुठल्या दिशेला ठेवल्यानंतर काय यश प्राप्त होणार आहे त्याबद्दल मी सांगते. मुलांच्या अभ्यासात प्रगती, नोकरीत यश आणि इंटरव्ह्यूमध्ये सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी क्रिस्टल कासव ठेवण्याची दिशा ही अभ्यासात प्रगतीसाठी तुम्ही पूर्व दिशेला, कारण पूर्व दिशा बुद्धी, ज्ञान आणि शिक्षणाचं प्रतीक मानली जाते. स्टडी टेबलच्या जवळ तुम्ही अभ्यासाच्या खोलीमध्ये जर तुम्ही हे पूर्व दिशेला तोंड करून ठेवलं तर नक्कीच याचा फायदा होणार आहे. नोकरीत यशासाठी किंवा करिअरची जी प्रगती आहे, नोकरीतील जी प्रगती आहे त्यासाठी तुम्ही उत्तर दिशा ही करिअर आणि धनप्राप्ती आणि संधी वाढवणारी दिशा मानली जाते. तुम्ही ऑफिसमध्ये ठेवू शकता टेबलवर, किंवा घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी देखील तुम्ही उत्तर दिशेकडे तोंड करून क्रिस्टल कासव ठेवू शकता. त्याचबरोबर आर्थिक प्रगतीसाठी देखील तुम्ही उत्तर दिशेकडे तोंड करूनच क्रिस्टल कासव ठेवायचा आहे. इंटरव्ह्यूमध्ये जर यश प्राप्त करायचं असेल तर उत्तर पूर्व दिशा म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ईशान्य कोपऱ्याकडे दिशा असणारी बुद्धिमत्ता, सकारात्मकता आणि आत्मविश्वासाशी संबंधित ही ईशान्य दिशा आहे. तर इंटरव्ह्यूपूर्वी रोज काही सेकंद त्या कासवाला पाहून सकारात्मक संकल्प करून जायचं आहे असं शुभ मानलं जातं. आणि कासवाचं तोंड घराच्या आत असावं, बाहेर नाही. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कासवाचं तोंड हे घराच्या आतमध्ये असावं. हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने. कुठेही बाहेर ठेवायचं नाही, घरात आत असणारं ठेवायचं आहे. तर छोटीशी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.